जय गुरुदेव. नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा भारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभा हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळे आजार आणि त्यामागे असलेला मानसिक संघर्ष म्हणजे काय, मानसिक ताणतणाव आहेत, प्रत्येक आजाराच्या मागे याबद्दल माहिती घेत आहोत. आतापर्यंत आपण 25पेक्षा अधिक आजारांची माहिती घेतलेली आहे. म्हणून जर तुम्ही अजून प्रतिभा हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून बाकी सर्व व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकाल आणि नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळू शकतील. आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे युरिक ॲसिड, की शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण का वाढतं, खाण्यापिण्याची कुठली पथ्ये आपण पाळायला पाहिजे जेणेकरून युरिक ॲसिड जे आहे ते नॉर्मल लेवलला असेल. युरिक ॲसिड वाढण्यामागे काय मानसिक ताणतणाव, काय हॅमर कॉन्फ्लिक्ट असू शकतात, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता युरिक ॲसिड म्हणजे काय, तर युरिक ॲसिड हा नैसर्गिकरित्या तयार होणारा शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे. आपण जे काही अन्न खातो, प्रोटीनयुक्त पदार्थ, त्यातल्या त्यात स्पेशली प्युरिन नावाच्या ज्या घटकाचे विघटन झाल्यावर युरिक ॲसिड जो आहे तो तयार होतो. म्हणजे युरिक ॲसिड एक टाकाऊ पदार्थ आहे आणि आपण खाल्लेल्या अन्नातील प्युरिन नावाच्या घटकाचे विघटन झाल्यामुळे तयार होतो. आता युरिक ॲसिड प्रामुख्याने लिव्हर म्हणजे यकृतामध्ये तयार केला जातो, त्याद्वारे मूत्रपिंडापर्यंत पोहोचतो. मूत्रपिंड ते गाळून लघवीद्वारा जे आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतात. पण जेव्हा हे लघवीद्वारे बाहेर टाकले जात नाही तेव्हा त्याचं शरीरातील प्रमाण जे आहे ते वाढतं. तेव्हा आपण युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं आहे असं कन्सिडर करतो. युरिक ॲसिड लघवीद्वारे बाहेर टाकले जात नाही, त्यामुळे रक्तातील त्यांचं प्रमाण जे आहे ते वाढतं. याला आपण हायपरयुरेसेमिया असं म्हणतो. म्हणजे रक्तातील युरिक ॲसिडची वाढलेली पातळी असं त्याला आपण कन्सिडर करतो. युरिक ॲसिडचं प्रमाण जर जास्त वाढलं तर काय होऊ शकतं, तर युरिक ॲसिडचं प्रमाण जर जास्त वाढलं तर त्याचे क्रिस्टल्स तयार होतात. जेव्हा हे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा होतात तेव्हा गाऊट नावाचा एक संधिवात होतो. या गाऊटमध्ये काय होतं, तर जे आपले छोटे सांधे आहेत, स्पेशली पायाचा अंगठा, याच्यावर सूज येते, सांधे जे ते अवघडतात, त्यांना तीव्र अशा वेदना असतात. ह्या वेदना ज्या आहेत ते 3 दिवस ते 10 दिवसपर्यंत राहू शकतात. आपल्याला छोटे छोटे जे सांधे आहेत त्यांना सूज येऊन त्याच्या तीव्र वेदना ज्या आहेत ते जाणवतात. त्याला आपण गाऊट असं म्हणतो. आणि तेच क्रिस्टल जर किडनीमध्ये जमा झाले तर युरिक ॲसिड नावाचा स्टोन जो आहे तो निर्माण होऊ शकतो. कालांतराने आपल्याला लघवी करताना त्रास होतो, पोटात दुखते आणि हे असंच चालू राहिलं तर कालांतराने किडनीची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते आणि आपल्याला डायलिसिस देखील करायला लागू शकते. म्हणून शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण हे योग्य प्रमाणात असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण युरिक ॲसिड वाढलं तर सांध्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो आणि त्याच प्रकारे आपले किडनी जे आहे त्याचं फंक्शनिंगमध्ये देखील त्याचे दुष्परिणाम बघण्यात येतात. आता हे युरिक ॲसिड वाढण्यामागे काय कारणं असतात, तर पहिलं फॅक्टर म्हणजे आहार. जर आपण प्युरिनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करत असू, ह्या प्युरिनयुक्त पदार्थ काय असतात त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्याचप्रकारे नॉनव्हेजचं जास्त सेवन, त्यातलं तर ऑर्गन मीट आणि सी फूड यांचं जर रोजच्या आहारात प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे युरिक ॲसिडची लेवल जी आहे ती वाढू शकते. दुसरं म्हणजे आपली जीवनशैली, चुकीची जीवनशैली म्हणजे व्यायामाचा अभाव असणे, लठ्ठपणा, सारखं बसून काम करणं, यामुळे जे आहे ते आपल्या बॉडीचं किडनीचं फंक्शनिंग जे आहे ते नीट होत नाही आणि युरिक ॲसिड जो आहे तो फ्लश आउट करण्यात अडथळा निर्माण होतो आणि त्याचं प्रमाण जे आहे आपल्या रक्तात वाढतं. त्याचप्रकारे मद्यपान, स्मोकिंग अशा चुकीच्या सवयी जर आपल्या आयुष्यात असतील तरी देखील त्याचा साईड इफेक्ट म्हणून युरिक ॲसिडचं प्रमाण जे आहे ते वाढतं. गाऊटची फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये जेनेटिक गाऊट म्हणजे असा जो छोट्या सांध्यांचा संधिवात आहे अशी जर हिस्ट्री असेल तरी देखील युरिक ॲसिडचं प्रमाण जे आहे ते पुढच्या जनरेशनमध्ये जास्त येऊ शकतं. हायपरटेन्शन, डायबिटीज, ज्या व्यक्तींना हायपरटेन्शन, डायबिटीज असेल किंवा कॅन्सरची काही औषधं चालू असतील त्याचे साईड इफेक्ट म्हणून देखील युरिक ॲसिडचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं. त्याचप्रकारे किडनीचे कार्य, मूत्रपिंडाकडून युरिक ॲसिड योग्य प्रमाणामध्ये शरीराच्या बाहेर टाकले न जाणे, म्हणजे जे फ्लश आउट केलं पाहिजे होतं ते होत नाही आहे, मूत्रपिंडाचं कार्य जे आहे ते व्यवस्थित होत नाही आहे, म्हणून युरिक ॲसिड जे आहे ते शरीरामध्ये जमा होत आहे. यामुळे देखील युरिक ॲसिडची पातळी आहे शरीरातली वाढते. मूत्रपिंड दररोज साधारण 180 लिटर रक्त गाळतात. त्यापैकी सुमारे 99% द्रव पुन्हा शरीरात शोषला जातो.
म्हणजे आपलं मूत्रपिंड जे आहे ते गाळणीसारखं कार्य करतं की नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणे आणि ज्यांचं आपल्या शरीराला गरज आहे असे पदार्थ पुन्हा शोषून घेणं, हे काम जे आहे ते आपल्या किडनीतील ट्यूब्यूल्स जे आहे ते करत असतात. त्यामुळे दररोज साधारण 1.5 ते 2 लिटर मूत्र तयार होते. अशा प्रकारे किडनीचं काम हे होत असतं आणि हे काम जर योग्य प्रमाणात होत राहिलं तर हे सर्व जे काही इलेक्ट्रोलाइट्स असतात, युरिक ॲसिड असतं, यांचं प्रमाण नॉर्मल असतं. पण जेव्हा किडनीचं फंक्शन हॅम्पर होतं, व्यवस्थित ती कार्य करत नाही, तेव्हा ह्या सर्व इलेक्ट्रोलाइट्स आणि युरिक ॲसिडचं प्रमाण जे आहे ते बिघडतं आणि आपल्याला त्रास जे आहे ते सुरू होतात. आता हे किडनीचं कार्य कशामुळे बिघडतं, तर आपण GNMच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया की हे युरिक ॲसिड शरीरामध्ये का साठवलं जातं, काय मानसिक ताणतणाव याच्या मागे असू शकतो. हे किडनीचं कार्य का डिस्टर्ब होतं याबद्दल आपण माहिती घेऊया. तर याला समजून घेण्यासाठी एक गोष्ट आपण समजून घेऊया की किडनीचे कलेक्टिंग ट्यूब्यूल्सशी संबंधित जैविक संघर्षाची संकल्पना अशा काळापासून आहे की जेव्हा आपलं जीवन जे आहे ते फक्त समुद्रात अस्तित्वात होते आणि पाण्याच्या वातावरणातून बाहेर फेकले जाणे ही जीवासाठी जीवघेणी परिस्थिती होती. मानवी जीवनातही अशाच प्रकारचा त्रास दिसून येतो, कारण पाणी हे सर्व सजीवांसाठी मूलभूत निवासस्थान आहे, मूलभूत गरज आहे. जेव्हा आपण अचानक आपल्या परिचित वातावरणापासून बाहेर फेकले जातो, आपल्या समूहातून वेगळे केले जातो असा अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला बाहेर टाकलेल्या माशासारखे वाटते. म्हणजे फिश आउट ऑफ वॉटर, की आपल्याला एखादा मासा कसा पाण्यातून बाहेर पडल्यावर जी तडफड जाणवते, अशी सिच्युएशन जर लाईफमध्ये फेस केली असेल तर किडनीचे फंक्शन जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतात, असं GNMमध्ये सांगण्यात आलं आहे. याच्या मागे 3 कॉन्फ्लिक्ट आहे. एक म्हणजे अबॅन्डनमेंट कॉन्फ्लिक्ट, म्हणजे सोडून दिल्याचा, त्यागाचा संघर्ष. दुसरं एक्झिस्टन्स कॉन्फ्लिक्ट, म्हणजे आपला अस्तित्वाचा संघर्ष. थर्ड म्हणजे रेफ्युजी कॉन्फ्लिक्ट, म्हणजे निर्वासित आश्रय गमावल्याचा संघर्ष. म्हणजे एकत्रितरित्या आपलं अस्तित्व, आपला आश्रय आणि आपल्याला त्यागलं गेलं आहे, अशा भावना अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असू शकतात. आता डिटेलमध्ये आपण एक एक कॉन्फ्लिक्ट जे आहे ते समजून घेऊया. तर पहिलं म्हणजे अबॅन्डनमेंट कॉन्फ्लिक्ट, म्हणजे त्याग, सोडून दिल्याचा संघर्ष. आपल्याला दूर केले गेले आहे, आपल्याला समूहातून वेगळे केले गेले आहे, आपण नकोसे आहोत, नाकारले गेल्याची भावना, आपल्याला कोणी समजून घेत नाही आहे, दुर्लक्षित केले जात आहे, आपल्याला बाजूला ठेवले जात आहे, एकटे आणि अलग झाल्यासारखी भावना. ही भावना मुलांमध्ये देखील बघण्यात येते, जेव्हा त्यांना डे केअरमध्ये ठेवले जातात किंवा आजी आजोबांपासून दूर केले जाते. त्यांना जर लहान मुलांनी फेस केला तरी देखील त्यांच्यामध्ये किडनीचे प्रॉब्लेम हे दिसून येऊ शकतात. दुसरं म्हणजे एक्झिस्टन्स कॉन्फ्लिक्ट, म्हणजे अस्तित्वाचा संघर्ष, की आपलं जे अस्तित्व आहे तेच धोक्यात आहे, अशी सिच्युएशन. आता पाण्याबाहेर फेकलेला मासा हा मृत्यूच्या धोक्यात असतो, तशीच त्याचप्रमाणे व्यक्तीला माझे जीवन धोक्यात आहे अशी भावना निर्माण होते. जसं अचानक काहीतरी मोठ्या आजाराचं निदान होणं, म्हणजे कॅन्सरसारख्या आजाराचं निदान होणं, गंभीर किंवा नकारात्मक प्रोग्नोसिस म्हणजेच निदान, की आपल्याला खूप मोठा गंभीर आजार झाला आहे की आता आपण यामधून बाहेर निघू शकत नाही आहे, आता आपला मृत्यू देखील होऊ शकतो अशी भीती वाटणं, माझा जीव धोक्यात आहे अशी भावना, आपत्कालीन कक्षात वाट बघणं, रुग्णवाहिकेत असणं किंवा त्याचा सायरन जरी वाजला तरी ती भीती जाणवणं, हॉस्पिटलमध्ये दखल होणं, केमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेसारख्या उपचारादरम्यान अत्यंत भीती वाटणं की आता ही सक्सेसफुल होईल का, मी व्यवस्थित सुरक्षितपणे घरी जाऊ शकेल की माझा मृत्यू होईल, अशी भीती वाटणं. म्हणजे सतत कुठली तरी सिच्युएशन अशी आहे की जिथे आपल्याला आपण जगू की मरू अशी भीती वाटत असेल. मग ते तिसरं म्हणजे रेफ्युजी कॉन्फ्लिक्ट, म्हणजे निर्वासित आश्रय गमावल्याचा संघर्ष. अचानक व्यक्तीला आपल्या मूळच्या परिचित गोष्टीपासून दूर जावे लागते, जसं अचानक घर सोडावे लागणे, नोकरीनिमित्त देश सोडावा लागणे, शाळेचा बदल होणे किंवा घर किंवा जवळच्या व्यक्तींना सोडून जावे लागणे. अशा सिच्युएशन जर असतील तर रेफ्युजी कॉन्फ्लिक्ट जो आहे तो ॲक्टिवेट होतो. म्हणजे आपल्या शरीरात ज्या पण काही गोष्टी घडतात त्यामागे काहीतरी कारण असतं. असा संघर्ष जर तुम्ही फेस केला असेल तर शरीरात काय होतं, तर शरीर जे आहे युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, युरिया आणि पाणी शरीराबाहेर टाकण्याऐवजी त्यांचं जे आहे शरीरामध्ये साठा वाढवायला सुरुवात करतं, ते रिटेन करू लागतं. का, तर जैविक दृष्टिकोनातून शरीराला असं वाटतं की आपत्कालीन परिस्थितीमध्ये ह्या संपूर्ण घटकांची आपल्याला पुन्हा गरज पडू शकते, आपल्याला अन्न आणि पाण्याची कमतरता भासू शकते, म्हणून शरीर जे आहे हे पदार्थ साठवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे
आपल्या शरीरातील युरिक ॲसिडची आणि पाण्याची लेवल जी ती वाढते, म्हणून मूत्र जे आहे ते कमी प्रमाणात विसर्जित केलं जातं. याला आपण अनयुरिया अशा सिम्पटम देखील ह्यामध्ये बघण्यात येतात. म्हणजे बाहेर टाकण्याचा जो नैसर्गिक प्रक्रिया असते ती थांबते आणि सर्व पदार्थ, टाकाऊ पदार्थ आणि पाणी, मूत्र जे आहे ते शरीरामध्ये साठायला सुरुवात होते. नॉर्मल लेवल काय असते तर नॉर्मल मेलमध्ये युरिक ॲसिडची लेवल ही 3.4 to 7 mg/dl इतकी असते आणि स्त्रियांमध्ये, फिमेल्समध्ये 2.4 to 6 mg/dl ही नॉर्मल लेवल आहे. 7पेक्षा जर जास्त असल्यास त्याला आपण हायपरयुरेसेमिया असे म्हणतो, म्हणजे रक्तातील जी आहे युरिक ॲसिडची लेवल दाखवतो. म्हणून युरिक ॲसिड जे आहे ते रक्ताच्या चाचणीतून देखील कळतं आणि दुसरं म्हणजे लघवीच्या चाचणीतून देखील कळू शकतो. यावर आपण काय उपाययोजना करू शकतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन. भरपूर पाणी प्या. कमीत कमी 3 लिटर पाणी हे दररोज पिलेच पाहिजे, कारण जर योग्य प्रमाणात पाणी पिलं जाईल तर आपली किडनी जी आहे ती योग्य प्रकारे कार्य करू शकेल आणि हे टाकाऊ पदार्थ फ्लश आउट करण्यामध्ये, म्हणजे शरीराबाहेर मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकण्यामध्ये याची मदत होईल. म्हणून भरपूर पाणी पिणं, हायड्रेशन मेंटेन ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे काही बॅड हॅबिट्स आहे, अल्कोहोल, स्मोकिंग, हे पूर्णपणे बंद केले पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या अवयवांचं जे फंक्शनिंग आहे, किडनीचं फंक्शनिंग आहे ते खराब होत आहे. असे हॅबिट्स बंद करावे. सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसल्या जागी काम करणं, व्यायामाचा अभाव, यामुळे सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हे पदार्थ, नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून योग्य ती एक्सरसाइज ही कमीत कमी वॉकिंग करणं, की दररोज अर्धा तास चालणं आणि पुरेसं प्रमाणात पाणी घेणं आणि पुरेशी झोप घेणं, ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण नक्की फॉलो करायला पाहिजे, जेणेकरून आपले जे सर्क्युलेशन सायकल आहे ती व्यवस्थित काम करू शकेल. सायट्रस पदार्थ म्हणजे आंबट पदार्थ, चेरीज, बेरीज, पायनॅपल असे जे काही आंबट, मोसंबी, संत्री फळं आहेत त्यांचं जास्तीत जास्त सेवन करावं. सीझनल आणि फ्रेश जे फळं, पालेभाज्या आहेत त्यांचं आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात सेवन करावं. की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की डाळी म्हणजे प्रोटीन्स आणि यांचं प्रमाण वाढल्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. पण आपण जर ह्या डाळी शिजवण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवल्या आणि मग त्या व्यवस्थित शिजवून जर त्या खाल्ल्या तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. कुठलाही पदार्थ जो आहे तो योग्य प्रमाणात जर सेवन केला योग्य पद्धतीने तर त्याचा साईड इफेक्ट जो आहे तो बघायला मिळत नाही. अट्रॅक्ट डायटरी प्रोडक्ट म्हणजे दही, ताक यांचं योग्य प्रमाणामध्ये आहारात सेवन असावं. नट्स जे आहे ते देखील आपल्या फ्लश आउट प्रोसेससाठी मदत करतात, म्हणून नट्सचं देखील सेवन करायला हवं. आहे किंवा काय गोष्टी ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजे तर पॅक आणि प्रिझर्व फूड. बाहेरचं जे पॅक फूड आहे की ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, केमिकल्स वापरले जातात, ते पूर्णपणे बंद करावं. त्याचप्रमाणे ऑर्गन, मीट, फिश, सी फूड जे आहे, नॉनव्हेजचं जे सेवन आहे ते कमी प्रमाणात असावं. मध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असतं ते आता पाहूया आपण. तर एक म्हणजे डाळी आणि कडधान्य याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्युरिन्स असतात, पण जर ज्या योग्य प्रमाणात आणि मी सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित भिजवून आणि मग शिजवल्या तर योग्य प्रमाणात जे प्रोटीन आपल्याला शरीरात मिळू शकतात. पूर्णपणे त्यांना स्टॉप करण्याची काहीच गरज नाही आहे. मशरूम, फुलकोबी, वाटाणे, भेंडी, आंबे, अननस, आवळा, सी फूड आणि साखरेचे पेय ह्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्युरिन्स असतात. म्हणून हे संपूर्ण पदार्थ जे आहे ते कमी प्रमाणात सेवन करावे किंवा जर युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असेल तर थोड्या दिवसांसाठी स्टॉप करावे. नंतर आपण माहिती घेतली की युरिक ॲसिड वाढण्यामागे काय काय कारणं असतात. जसं जेनेटिक हिस्ट्री आहे, फक्त खाण्यापिण्याच्या सवयी किंवा खाण्यातूनच प्युरिन्सचं किंवा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढत आहे असं नाही आहे, तर तेवढाच मानसिक ताणतणाव देखील याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. कारण जर मानसिक ताणतणाव असेल तर किडनीचं फंक्शन जे आहे ते व्यवस्थित पूर्णपणे काम करणार नाही आणि त्याचे साईड इफेक्ट म्हणून हे असे टाकाऊ पदार्थ जे आहे ते शरीरात स्टोअर केले जातात आणि ह्या टाकाऊ पदार्थांचे साईड इफेक्ट म्हणजे आपल्याला गाऊट किंवा डायलिसिस सारख्या सिच्युएशन देखील फेस करायला लागू शकतात. म्हणून आजाराला समजून घ्या, कुठली कारणं आहेत ह्या आपल्या आजार होण्यामागे ते देखील समजून घ्या, जेणेकरून योग्य ते उपाययोजना करून तुम्ही स्वतःला या आजारांपासून पूर्णपणे बरे करू शकाल. म्हणून जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना
नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना लक्षात येईल की हा आजार होण्यामागे काय कारणं आहेत. सोबत तुम्ही होमिओपॅथिक औषधं देखील घेऊ शकतात, कारण होमिओपॅथीमध्ये युरिक ॲसिडसाठी अत्यंत चांगलीशी औषधं आहेत आणि होमिओपॅथीमध्ये हा सर्व मानसिक ताणतणाव देखील कन्सिडर केला जातो. जर असे काही इमोशनल फॅक्टर्स ते तुम्ही आयुष्यात फेस करत असाल, अशा सिच्युएशनमधनं तुम्ही गेले असाल, तर त्याचे साईड इफेक्ट म्हणून जर तुम्हाला हे युरिक ॲसिड वाढलं असेल, तर त्यामध्ये फक्त आणि फक्त होमिओपॅथी जी आहे ते तुम्हाला मदत करू शकते. कारण होमिओपॅथीमध्ये ही सर्व मानसिक कारणं लक्षात घेऊन तुम्हाला औषध दिलं जातं, जेणेकरून रुग्ण जो आहे तो मुळापासून आणि परमनंटली बरा होऊ शकतो. जर तुम्हाला माझ्याकडनं मेडिसिन घ्यायचं असेल, कन्सल्टेशन घ्यायचं असेल, तर मी स्क्रीनवर नंबर शेअर करत आहे. त्यावर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि स्वतःला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना आजारांपासून मुक्त करून घेऊ शकतात. जर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.